पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे छोले मसाला। त्यासाठी घेतलेले साहित्य अर्धा बाउल मी छोले घेतलेले आहेत। हे मी रात्री भिजू घातले होते। हे मस्त चांगले फुगलेले आहेत। 2 टमाटर घेतलेले आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, खडे मसाले घेतलेले आहेत, 2 ते 3 पानं मी तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, 2 लवंग घेतलेले आहेत, काळे मिरे घेतलेले आहेत, अद्रक आणि लसूण घेतलेले आहे, फ्रेश क्रीम घेतलेली आहे, घरगुती मसाला घेतलेले आहेत। हा काळा मसाला घेतलेला आहे मी 1 चम्मच, लाल तिखट घेतलेला आहे 1 चम्मच, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, छोले मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ। आता सगळ्यात पहिले छोले शिजवून घेऊ। आता मी कुकर मध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाणी उकळी आलेले आहे, तर मी आता छोले टाकून घेते। आता खडा मसाला टाकून घेते, मीठ टाकते थोडंसं, एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं। आता कुकर झाकून घेते, 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। गॅस बंद केलेला आहे। आता आपले शिट्टे झालेले आहेत। आता कुकर गार होईपर्यंत मी कांदा कापून घेते, मसाल्याची तयारी म्हणजे करून घेऊ। कांदा मी थोडासा जाडसरच कापून घेते। कांदा कट करून झालेला आहे। आता मी टमाटर कट करते। टमाटर पण मी थोडा जाडसरच कट करून घेणार आहे। आता आपण मसाला भाजून घेऊ, कट करून झालेला आहे तो। आता सगळ्यात पहिले मी कांदा टाकते पॅन मध्ये। असं थोडासा लालसर भाजू द्यायचा आहे, म्हणजे थोडा मऊ झाला का मिक्सर मध्ये दळून घेऊ। आता टमाटर टाकून घेते। आता कांदा आणि टमाटर थोडं मस्त मऊ झालेला आहे, तर मी ना 2-4 काजू टाकते आणि थोडंसं तेल पण टाकते। आता मसाला भाजून झालेला आहे, तर मी गॅस बंद करून देते। लसूण टाकते मसाला दळण्यासाठी पहिले, आल्याचा तुकडा, हा कोथिंबीर टाकते। आता मसाला भाजलेला, आता तो मी एका मिक्सरच्या मध्ये टाकते तो पण। आता थंड झालेला आहे, आता दळून घेऊ। मसाला दळून झालेला आहे, पॅन गरम झालेला आहे, तर मी तेल टाकते 2 पळी आहे। तेल गरम झालेलं आहे, तर मी मसाले टाकते। आता दळलेला मसाला टाकून देते। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मसाला मस्त तळून झालेला आहे, आता मी हे छोले टाकून देते। चांगले मस्त शिजलेले आहेत। पाणी पण मी टाकून देणार आहे। मीठ टाकते। आता मी 2 ते 3 मिनिटं गॅसवर झाकण ठेवून देते।
आता मी क्रीम टाकून देते. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी आता 10 ते 15 मिनिटं गॅसवर असं झाकून ठेवते. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. छोलेची भाजी मस्त तयार आहे. मस्त छान सुगंध येतं. आता मी थोडीशी वरतून कोथिंबीर टाकते. आता ताटामध्ये दाखवते. छोलेची भाजी आता तयार आहे. आजची डिश कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.